మధురం వదనం మధురం నయనం మధురం హసితం మధురం హృదయం మధురం గమనం మధురం మధురాధిపతి రఖిలం మధురం మధురాధిపతి రఖిలం మధురం వచనం మధురం చరితం మధురం వసనం మధురం వలితం మధురం చరితం మధురం భ్రమితం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం వేణు మధురో రేణోర మధురో పౌనీర మధురో పాదో మధురో మధురం సత్యం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం గీతం మధురం గీతం మధురం భువం మధురం సూపం మధురం రూపం మధురం జయ హో మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం తరణం మధురం తరణం మధురం హరణం మధురం హౌరమణం మధురం వమితం మధురం సమితం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం మధురాధిపతేరఖిలం మధురం గుంజా మధురా మాలా మధురా యమునా మధురా వీచి మధురా మధురం కమలం మధురం మధురాధిపతి రఖిలం మధురం ఓ మధురాధిపతి రఖిలం మధురం గోపీ మధురా లీలా మధురా యుక్తం మధురం గుప్తం మధురం దృష్టం మధురం శ్రేష్టం మధురం మధురాధిపతి రఖిలం మధురం ఓ మధురాధిపతి రఖిలం మధురం
मधुरा यष्टी मधुरा सृष्टी मधुरा मधुरं मधुरं हरितं मधुरं मधुराधिपति रथिनं मधुरं ओ मधुराधिपति रथिनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं आनयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं हृदयं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रथिलं मधुरं मधुराधिपते रथिलं मधुरम् हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जीवाला शिव करणारी कथा। अर्थात श्रीकृष्ण कथा साधकाच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वाढवणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा। त्रैलोक्याला पावन करणारी कथा अर्थात श्रीकृष्ण कथा। श्री दत्त प्रतिष्ठान आयोजित धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने श्री कृष्णाय या महात्मा फुले नगर इंदापूर अधिष्ठान देवता दत्तात्रय भगवान यांच्या प्रांगणामध्ये इंदापूर निवासी सर्व भक्त परिवाराच्या अथक परिश्रमातून अतिशय भव्य आणि दिव्य असं हे कथेचं नियोजन अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणी साष्टांग दंडवत करू व्यासपीठावर विराजमान सर्व आदरणीय महाराज मंडळींना त्रिवार अभिवादन करू आपल्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करून आपण कथेला प्रारंभ करतोय। प्रथमतः आपण मोठ्या प्रेमानं उत्साहानं भगवंताचं थोडंसं नामस्मरण करूया। सर्वांनी टाळी वाजवायची आहे आणि पाठीमागे भजन म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे। श्रीराधे थोडंसं ऐकूया। गोपाल भज मन श्रीराधे श्रीराधे गोपाल भज मन श्रीराधे श्रीराधे गोपाल जय हो भज मन श्रीराधे
गोपाल भज मन से राधे गोपाल भज मन से राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे बोलो श्याम राधे राधे श्री राधे बोलो श्याम राधे श्री राधे बोलो श्याम राधे राधे श्री राधे बोलो श्याम राधे श्री राधे गोपाल भज मन से श्री राधे गोपाल भज मन से राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे बोलो श्याम राधे राधे श्री राधे बोलो श्याम राधे श्री राधे बोलो श्याम राधे राधे श्री राधे बोलो श्याम राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे जय हो श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे जय गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद जय 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 राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 वृंदावन में राधे राधे घाट पे राधे राधे यमुना जी में राधे राधे इंदापुर में राधे राधे कंस बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे कंस बोलो राधे 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 राधे
राधे राधे राधे जय जय श्री राधे श्याम। श्रीमद भागवत महापुराण या भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत. त्यामधील दशम स्कंद आणि या दशम स्कंदामध्ये भगवान गोपालकृष्णांचं चरित्र आहे. या दशम स्कंदामध्ये भगवान गोपालकृष्णांनी ज्या लीला केल्या या लीलांचं वर्णन आहे. महान भगवत भक्त श्री शुकमुनी राजा परीक्षितीला भगवंताचं चरित्र भागवताच्या रूपाने सांगत आहेत. अजून थोडासा इकडे हरि ओम. श्रीमद भागवत महापुराण हा असा एकमेव ग्रंथ या जगाच्या पाठीवर आहे की या भागवत महापुराणाच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये भगवंताचा वास आहे. या जगाच्या पाठीवर भगवंताच्या प्राप्तीकरिता वेदापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यापर्यंत जेवढे ग्रंथ झालेले आहेत या सर्व ग्रंथांमध्ये 2 ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांची नावं आहेत गीता आणि भागवत. जो साधक श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत महापुराण श्रवण करतो तो मानव, तो साधक भगवंतालाही प्रिय असतो. उलट पक्षी भगवंताला अशा भक्ताला पाहून आनंद होत असतो. गीता भागवत करती श्रवण हो, गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करती श्रवण हो, गीता भागवत करती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण हो, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक हो, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक हो, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होती
जो मानव, जो साधक या ग्रंथाचं श्रवण करतो, भगवंताला आनंद वाटतो. आणि म्हणून आपण सर्व इंदापूर निवासी भाग्यवान आहात की या भगवंताची कथा आपण श्रवण करण्याकरिता या धर्ममंडपामध्ये आपलं आगमन झालेलं आहे. श्रीमद भागवत महापुराण यामध्ये भगवंताचं आणि भगवंताच्या भक्तांचं चरित्र आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान योगेश्वर कृष्णांच्या मुखातून निघालेले अमृतमय शब्द आहेत, ब्रह्मरस आहे. थोडासा फरक आहे. आपण भाग्यवान आहात. इंदापूर निवासी माझ्या माता पित्यांनो, बंधू भगिनींनो आणि बालगोपाळांनो, आपण या सत्संगाच्या माध्यमातून भगवान गोपाल कृष्णांना समजावून घेण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहोत. कोण आहेत हे भगवान गोपाल कृष्ण? भगवान गोपाल कृष्ण या मृत्यूलोकामध्ये अवतरित का होतात? अवतार घेतल्यानंतर भगवंताचं इथे काय कार्य आहे? भगवंताचं स्वरूप कसं आहे? याविषयी आपण शब्दरूपाने संवाद करणार आहोत. खरं म्हणजे हा जो संवाद आहे भगवत भक्त शुकमुनी आणि राजा परीक्षिती या दोघांमधील आहे. हजारो वर्षापूर्वीचा हा संवाद आपण आज कलियुगामध्ये का श्रवण करावा? याची अनेक कारण आहेत. एक दोन कारणांचा विचार आपण पाहणार आहोत. तो असा, मानवी जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची जर आपण वर्गवारी केली तर प्रथमतः मानसिक प्रश्न आपल्याला सतावत असतात. दुसऱ्या प्रश्नाचं स्वरूप आहे शारीरिक प्रश्न आपल्याला सतावत असतात. कौटुंबिक प्रश्नही आपल्याला सतावत असतात. पुढे गावच्या संबंधानं, तालुक्याच्या संबंधानं, जिल्ह्याच्या संबंधानं, राज्याच्या संबंधानं, देशाच्या संबंधानं आणि जगाच्या संबंधानं, संपूर्ण विश्वाच्या संबंधानं अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये आहेत. या प्रश्नांची उकल व्हावी, त्याची उत्तरं मिळावीत म्हणून आपला प्रयत्न सुरू असतो. आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये जीवन जगत असतो, ही माणसं जर सात्विक असले तर मानसिक प्रश्न फार सतावत नाहीये. या मानसिक प्रश्नांनाही कमी लेखू नका. अगदी आत्महत्येपर्यंत सुद्धाही घेऊन जात असतात. म्हणून तर आज शारीरिक प्रश्नापेक्षा मानसिक प्रश्न प्रबल होत आहेत. आणि त्याकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर त्यांची भेट आपल्याला घ्यावी लागते. पण आपल्या संगतीमध्ये जर सात्विक माणसं असली, परमार्थ करणारी माणसं असली की बऱ्यापैकी आपले मानसिक प्रश्न त्याची उत्तर आपल्याला मिळत असतात. ते सतावत नाहीये. शारीरिक प्रश्नाचा जर आपण विचार केला तर या शरीराच्या संबंधानं अनेक प्रश्न आहेत. कारण शरीर हे रोगाचं भांडार आहे आणि तत्संबंधीनं अनेक प्रश्न उद्भवत असतात. पण एखादा डॉक्टर मिळाला चांगला, एखादा वैद्य चांगला मिळाला की शारीरिक प्रश्नही काही अंशी
मिटत असतात, पूर्णतः हे प्रश्न मिटत नाहीत. घरातला कर्ता पुरुष, कारभारी माणूस जर चांगला असला तर कौटुंबिक प्रश्नही आपल्याला पडत नाही, बऱ्यापैकी ते मिटत असतात. पुढे गावाच्या संबंधीनं तर देश पातळीवर जगाच्या संबंधीनं जे काही प्रश्न असतात, या गावाला चालवणारे, तालुक्याला चालवणारे, या देशाला चालवणारे, यांचं या देशाचं नेतृत्व करणारे, पुढाकार घेणारे, ज्यांना आम्ही आज पुढारी असं म्हणतो, हे पुढारी जर चांगले असले तर बऱ्यापैकी हे प्रश्न मार्गी लागत असतात, पूर्ण केव्हाही सुटत नाहीये. हे प्रश्न हेच यांचं भांडवल आहे. हे जर पूर्णतः मिटले तर मग यांच्याकडे भांडवल काय राहील. अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये आहे. या प्रश्नांचं गणित असं आहे, एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की 1000 प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असतात. पण या सर्व प्रश्नांमध्ये आज जगाच्या पाठीवर एक प्रश्न सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे परमार्था संबंधीनं, तो म्हणजे देवा संबंधीनं. नवल असं आहे की जर आपल्या जीवनातील परमार्थ संबंधीनं असलेला प्रश्न किंवा देवा संबंधीनं असलेला प्रश्न, त्याचं जर यथार्थ उत्तर आम्हाला मिळालं तर आपल्या पुढे कोणताच प्रश्न उरत नाही. हे त्याचं नवल आहे. आपल्याला जर देव कळाला, आपल्याला जर परमार्थ कळाला तर आपल्याला मानसिक प्रश्न सतावत नाहीये, शारीरिक प्रश्न सतावत नाहीये, कौटुंबिक प्रश्न सतावत नाहीये, कोणताही प्रश्न आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे, या सत्संगामध्ये यायचं आहे. सत्संग शब्दाचा अर्थ आहे सत्याच्या सोबत आपल्याला राहायचं आहे, सत्याच्या संगतीमध्ये आपल्याला राहायचं आहे. त्याचं नाव आहे सत्संग. सत्य काय आहे तर सत्य भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या संगतीला राहायचं आहे. याचं नाव आहे सत्संग. खरं म्हणजे आपण त्या भगवंताच्या संगतीमध्ये आहोतच, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये आणि ते ज्ञान सत्संगात येऊन होत असतं. आणि एकदा की ज्ञान झालं, संगती तर मिळतेच मिळते, पण पंगत सुद्धा मिळते. संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची सुख. तुझी ये संगती तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, संगती तुझी ये संगती, संगती तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती. झाली रामोची निश्चिंती, झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. झाली आमोची निश्चिंती, झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. हे तुझी संगती, झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे.
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रत्येक जण जीवनामध्ये परमार्थ करतोय. परमार्थ करत नाही असा जीव अजून जन्माला यायचा आहे. सर्वच जण परमार्थ करतात. अगदी चोर सुद्धा चोरी करायला निघाले की देवाचं नाव घेत असतात. अनुभव नाहीये. IQ माहिती आहे, कारण इथे बसल्यानंतर अनुभवाचं सांगावं लागतं. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. पण असं म्हणतात की चोर सुद्धा चोरी करायला निघाले की भगवंताचं नाम घेतात आणि योग असे की चोरी सुद्धा त्यांची सफल होते. मग याला परमार्थ म्हणणार का? आपल्याला वाटत असेल की या धर्ममंडपामध्ये आपण बसलोय, दत्तात्रय महाप्रभूंच्या प्रांगणामध्ये आपण बसलोय, कथा श्रवण करतोय, आपण परमार्थिक आहोत. नाही नाही, डॉक्टर सुद्धा परमार्थ करतात, वकील सुद्धा परमार्थ करतो. आपण जर डॉक्टरकडे गेलात ना, डॉक्टरचा जर परमार्थ पाहिला तर आपल्यासारखा नसतो. मग आपला परमार्थ म्हणजे कसा आहे की आपण उदबत्ती पेटवतो, ओवाळतो आणि विझून टाकतो. कशामुळे? 8 दिवस एकच पोरली पाहिजे. जेव्हा आम्ही अगरबत्ती घेतो ना, तर पहिल्यांदा दुकानदाराला म्हणतो जास्त काड्याचा पुडा द्या. शेंगदाणे मात्र 1 नंबरचे पाहिजे असतात. डॉक्टरचा परमार्थ असा नसतो आपल्यासारखा. धूप, दीप, चंदन, अगरबत्ती, सुवासिक फुले. आणि आता जेव्हा डॉक्टर देवाच्या पाया पडत असेल, कोणताही देव असो, तो डॉक्टर देवाला काय मागत असेल? आपण लहान बाळांना काय शिकवतो? पाया पडल्यावर, देवाच्या पाय पडल्यावर काय शिकवतो? आमच्याकडे असे म्हणतात, देवबाप्पा मला सुखी ठेव. आता जरी डॉक्टर झाला असून म्हणून काय झालं? देवाला म्हणत असेल ना, देवा मला सुखी ठेव, का दुःख मागत असेल? दुःख कोणीही देवाकडे मागत नाही, पण भोगावं लागतं. तो भाग निराळा. मजलागी दुःख भावे ऐसा कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही. डॉक्टर देवाकडे सुखच मागत असेल नक्कीच. मग आता मला सांगा, त्या डॉक्टरला सुखी ठेवायचं असेल तर देवाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? आपल्याला आजारी पाडावं लागेल. तसा का तो डॉक्टर सुखी राहतो? मग आता याला तुम्ही परमार्थ म्हणणार का? एखादा वकील आहे, देवाच्या पाया पडत असेल, त्या वकिलाला जर सुखी ठेवायचं असेल तर काय करावं लागेल देवाला? घटस्फोट, बांधावून भांडणं, भावाच्या मारामाऱ्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. काय आहे की परमार्थ करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे कळून घेण्याकरिता आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान योगेश्वर कृष्ण अर्जुनाशी संवाद करत असताना म्हणतात, माऊली अतिशय सुंदर याचं वर्णन करतात.
करोणी रससोय बरवी, काणी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी. अर्जुना, उत्तम अशा प्रकारचा रस करावा, तो कानामध्ये भरावा का? सुगंधित असे फुले आणावीत आणि ती डोळ्यावर बांधावीत का? नाही देवा. एथ रस तो मुखेची सेवावा, परिमळे तो घाणेची घ्यावा. अर्जुन म्हणतो देवा, रस मुखाने सेवन करावा, परिमळ हा नाकाने घ्यावा. आणि मग पुढे देव बोलतात, तैसा मी तो यजावा. यजावा म्हणजे भजावा, मीची म्हणोनी. अर्जुनानं विचारलं, मग देवा, तुला न जाणता केलेलं भजन, तुला न जाणता केलेला परमार्थ. देव म्हणतात, अर्जुना रागावू नको, पण तो परमार्थ वाया जातो. वाया जातो. एर मातेने नोणी भजन, ते वायाची गा आणि आण. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, निर्दोष होवाया. परमार्थ करायचा आहे ना, तर मनाच्या मार्गाने उपयोग होत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून या सत्संगाच्या रूपानं आपण गोपाल कृष्णांना अर्थात भगवंताला समजावून घेणार आहे. ज्या भगवंताची आपल्याला भेट घ्यायची आहे, ज्या भगवंताचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, तो भगवान परमात्मा काळा आहे का, गोरा आहे का, उंच आहे का, ठेंगणा आहे का, तो कुठे राहतो, त्याचं स्वरूप काय आहे. एक कृष्ण वसुदेव जी का बेटा, एक कृष्ण घट घट में बैठा, एक कृष्ण का सकल पसारा, एक कृष्ण सबसे न्यारा. ज्या कृष्णाचं आपण चरित्र श्रवण करतोय, तो कृष्ण वसुदेवांचा मुलगा आहे. जो वसुदेवांचा मुलगा कृष्ण आहे, तोच आपल्या प्रत्येकाच्या घटाघटामध्ये म्हणजे आपल्या शरीरात बसलाय. सर्व घटी राम, सर्व घटे राम, देह देही एक. सर्व घटे राम, देह देही एक. सर्व घटी राम, देह देही एक. सर्व घटी राम, देह देही एक. सूर्य प्रकाश का सहस्राश्मी, सूर्य प्रकाश का सहस्राश्मी, सूर्य प्रकाश का सहस्राश्मी, सूर्य प्रकाश का सहस्राश्मी. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि, सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि, सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि, सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. कल्पना करा, मातीचे घट आणले, त्यामध्ये अनेक घट आणले आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि सूर्य उदयाला आला तर प्रत्येक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. या न्यायानं सर्व घटी राम, देहा देही एक. जे गोपाल कृष्ण वसुदेवाचे सूत म्हणून आलेत,
तेच गोपालकृष्ण प्रत्येकाच्या घटाघटामध्ये बसलेत. जे कृष्ण प्रत्येकाच्या घटाघटामध्ये बसलेत त्यांनी संपूर्ण हा विश्वाचा पसारा निर्माण केलाय. आणि ज्या कृष्णाने या विश्वाचा पसारा निर्माण केलाय तो कृष्ण याहून निराळाही आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये असा विचार येऊ देऊ नका की ज्यांनी हा पसारा निर्माण केलाय तो कृष्ण वेगळा असेल, जो घटाघटामध्ये बसलाय तो वेगळा असेल, आणि जो वसुदेवाचा मुलगा आहे तो वेगळा असेल, असं मनामध्ये आणू नका. जो सर्व पेक्षा वेगळा आहे त्याच कृष्णाने या विश्वाचा पसारा बनवलाय. केवळ विश्वाचा पसारा बनवला नाही तर प्रत्येकाच्या घटाघटामध्ये सुद्धा तो येऊन बसलाय. तरी आपल्याला कळत नाही, म्हणून शेवटी वसुदेवाचा मुलगा होऊन सुद्धा आला. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, 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 तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. याचा अर्थ असा आहे की भगवंताचं मूळ स्वरूप काही वेगळं असावं. ज्या अर्थी तो आकाराला आलाय, त्यानं रूप धारण केलंय, त्यानं नावही धारण केलंय. आमच्या माता भगिनींची 2 घरं असतात. असतात की नाही? कोणती कोणती? इंदापूर निवासी माझ्या माता पित्यांनो सांगा ना, असतात की नाही 2 घरं? एक माहेर घर आणि एक आपलं मूळ घर. कोणतं आहे सांगता येईल? पित्यांनो तुम्ही नका सांगू, मातांना विचारतो. काही असो पण 2 घर असतात बाबा. जशी माता भगिनींची 2 घरं आहेत ना, तशीच सर्वांची 2 रूप सुद्धा आहेत आपली. एक रूप म्हणजे काळगोर दिसणारं, स्त्री पुरुषाचं दिसणारं हे बाह्य रूप, आणि याच्या आतमध्ये आपलं एक रूप आहे, त्याला आपण जीवात्मा असं म्हणत असतो. तसं भगवंताची सुद्धा 2 रूप आहेत. एक रूप आहे सगुण आणि एक रूप आहे निर्गुण. आता मूळ घर कोणतं उद्या मात्र विचार करून या, पण त्याच्या आधी एक प्रमाण मी तुम्हाला सांगतो. जाते ग माहेराला माझ्या मुलाच्या घराला, जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला
ग माहेरा बाईनी जाते ग माहेरा बाईनी जाते ग माहेरा गो माझ्या मुळाच्या घराला माझ्या मुळाच्या घराला ग बाई मी जाते ग माहेराला बाई मी जाते ग माहेराला बाईनी जाते ग माहेरा बाई मी जाते ग माहेरा आता उद्या निर्णय करून या आपलं मूळ घर कोणतं आहे हा? काहींना वाटतं सासर आहे, काहींना वाटतं माहेर आहे. भगवंताची दोन रूप आहेत. एक रूप निर्गुण आहे आणि एक रूप सगुण आहे. म्हणजे एक गुणासह आहे आणि एक गुणविरहित आहे. पण भगवंताचं जे मूळ रूप आहे ते मात्र निर्गुण आहे. मग सगुण होऊन येतो तो. कधी रामाच्या रूपामध्ये येतो, कधी कृष्णाच्या रूपामध्ये येतो, कधी भगवान दत्तात्रयांच्या रूपामध्ये येतो, कधी हनुमंताच्या रूपामध्ये येतो, कधी भगवान महादेवांच्या रूपामध्ये येतो. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना हो तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. श्री राधे. भगवंताचं सगुण साकार रूप धारण करणं म्हणजे माता भगिनी आपल्या माहेरून सासरला नांदण्याकरिता जातात.
तसं हे भगवंताचं येणं आहे. भगवान इथे सगुण साकार होतो म्हणजे त्याला इथे आपल्या भक्ताकरिता नांदावं लागतं. तुम्हाला कळतंय का? भगवंताचं अवतारला येणं अतिशय कठीण आहे. नाही ते माणसं त्याच्या नावानं बोट मोडत असतात आणि म्हणून त्याला आपल्या भक्ताकरिता इथे नांदून दाखवावंच लागतं. वा, त्याचं नांदन आहे इथे भगवान दत्तात्रय महाप्रभू आपल्या इथे आले. त्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन मीही घेतलंय. खरं म्हणजे आमच्या माता भगिनीच नांदायला जातात नवल नाहीये. एक गंमत सांगतो की आता इथून पुढे आपल्याला सुद्धा नांदायला जावं लागणार आहे. ते काही असू द्या, पण आपण सर्वच जण इथे ना नांदायला चालू बघा. कसं काय? हो, कोणीही घ्या, किती सासुरवास आपल्याला, म्हणजे सर्वांनाच. सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पाशी. 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 आता दोही लज्जा राखे आमोची. आता दोही लज्जा राखे आमोची. कागा सासुरवासी मज केले भगवंता. 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 आपुले ती सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी मज केले भगवंता. असा सासुरवास जीवालाही आहे इथे येण्यात आणि देवालाही आहे. पण भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ना ते निर्गुण आहे. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी कोणताही गुण नाहीये. 3 गुण असतात, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे या संबंधीनं आपल्याला तो सत्वगुणी आहे किंवा रजोगुणी आहे किंवा तमोगुणी आहे असं काहीही म्हणता येत नाही. हा निर्गुण भगवंत निराकार आहे, म्हणजे त्याला कोणताही आकार नाही आहे. त्याला कोणताही रंग नाही आहे. त्याला कोणतंही रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण
तो चिर घोड़ाया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। निर्गुण निराकार परमात्मा आणि तत्संबंधीनं आपण विचार करायला गेलो की झोप येण्याची शक्यता असते. झोप सुद्धा काही कमी समजू नका कलियुगामध्ये. कोणतंही मेडिटेशन न करता, ध्यानधारणा न करता, झोपेची गोळी न खाता जर 8 तासाची झोप येत असेल तर भाग्यच समजा. ही निद्रा आणि समाधी दोन्ही अवस्था जवळजवळ समान आहेत. फक्त निद्रा ही अज्ञानामुळे लागत असते आणि समाधी ही ज्ञानामुळे लागत असते. निद्रेमध्ये आपल्याला स्वतःला होऊन प्रवेश करता येत नाही आणि निद्रेतून स्वतःला जागही होता येत नाही. आणि याचा फार विचार करू नका, नाहीतर थोडीफार जे स्वप्नवत झोप येते तीही यायची नाही. समाधीचं असं नाहीये. समाधीमध्ये आपण म्हणाल त्यावेळी जाऊ शकता आणि म्हणाल त्यावेळी समाधीतून उत्थान होऊ शकतं. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला असेल की समाधी म्हणजे काय, तर थडगं रचायचं, पद्मासन घालायचं, डोळे झाकायचे, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि शिष्याने ते थडगं पूर्ण रचून घ्यायचं, असंच लक्षात येतं ना आपल्या. समाधी शब्दाचा अर्थ असा नाहीये. समाधी शब्दाचा अर्थ आहे आपलं मन सम झालं पाहिजे. मग कसं आहे ते? आपलं मन त्यामध्ये आपपर भाव आहे, माझा तुझा भाव आहे. जे साधक असतात, जे संत असतात, त्यांचं मन सम असतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर सुद्धा होत असतो. काय परिणाम होतो? एक परिणाम तुम्हाला मी सांगतो की संतांच्या डोळ्याच्या पापण्या आपल्या इतक्या वेळा खालीवर होत नाहीत. असे अनंत लक्षणं संतांमध्ये असतात, पण त्यातला हा एक भाव आहे. आपल्या पापण्या खालीवर होतात सारख्या. का होतात माहिती आहे? आपलं मन सम नाही आहे. खरं म्हणजे आपण जन्माला आल्यापासून कुणाला तरी शोधत असतो, कुणाला तरी शोधत असतो. कधी कधी एखादी वस्तू आपल्याला आवडते, काही काळ डोळे तिथे स्थिरावत आहेत, पण पुन्हा ती वस्तू नाही आवडत आपल्याला. पण आपण त्या डोळ्यांना नाही विचारलं की तुम्ही कुणाला पाहण्याची तुमची इच्छा आहे, कुठे तुमचं समाधान होणार आहे, नाही विचारलं अजून. कधी आपली दृष्टी सम होईल? तर असं आहे की हे डोळे भगवंताच्या शोधात आहेत. ज्या दिवशी भगवंताचं दर्शन होईल ना, त्या दिवशी आपले डोळेही निवतील, कानही निवतील आणि दृष्टीही आपली सम होईल. आपपर भाव राहणार नाही. कारण ज्या भगवंताचं दर्शन होणार आहे तो कसा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि मग हे भगवंताचे गुण त्या साधकामध्ये उतरत असतात, त्या भक्तामध्ये उतरत असतात. तर समाधी आणि निद्रा या दोन अवस्था जरा समान आहेत. कल्पना करा की एखादा मानव झोपलेला आहे आणि त्याच्या अंथरुणामध्ये कोब्रा जातीचा नाग आलेला आहे. आता त्याला भीती वाटेल का? माणूस झोपलेला आहे, भीती वाटणार नाही. आता त्या माणसाला आवडणारी, मोहात टाकणारी कोणतीही वस्तू त्याच्याजवळ आणून ठेवा.
माणूस झोपलेला आहे, त्याला आता मोह होईल का? अगदी हिरे, माणिक, मोती, धन, दौलत त्याच्यापाशी आणून ठेवा, त्याला अजिबात किंचितचा सुद्धा मोह होणार नाही, कारण तो झोपलेला आहे. तसंच ज्या साधकाच्या जीवनामध्ये समाधी लागली